नमस्कार मित्रांनो राज्यातील शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी अपडेट। या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 50,000 रुपयांची रक्कम जमा करण्यात आली आहे। तर सविस्तर अपडेट जाणून घेणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनल सबस्क्राइब केला नसेल तर सबस्क्राइब अवश्य करा। चला जास्त वेळ न घेता व्हिडिओ सुरू करूया। तर पहा मित्रांनो, महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत प्रोत्साहनपर लाभ योजनेत राज्यातील सुमारे 14 लाख शेतकऱ्यांना 5,216 कोटी रकमेचे वाटप करण्यात आले आहे। खाली बघा, सहकार विभागामार्फत राबवण्यात येत असलेल्या महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 अंतर्गत प्रोत्साहनपर लाभ योजनेत आधार प्रमाणीकरण झालेल्या 14,38,000 खातेदारांना 5,216 कोटी 75 लाख रुपयांचा प्रत्यक्ष लाभ वितरित करण्यात आला आहे। मात्र या योजनेअंतर्गत पात्र ठरलेल्या 33,356 कर्ज खात्यांचे आधार प्रमाणीकरण अर्थात KYC झाली नसल्यामुळे त्यांना प्रोत्साहनपर लाभ मिळालेला नाही। तर अशा पात्र शेतकऱ्यांनी त्यांच्या जवळच्या आपले सरकार सेवा केंद्रात जाऊन आपली KYC करून घ्यायची आहे आणि असे आवाहन सहकार विभागाने शेतकऱ्यांना केले आहे। तसेच मित्रांनो, हे 50,000 अनुदान नेमक्या कोणकोणत्या शेतकऱ्यांना दिले जात आहे ते पहा। आपल्या पीक कर्जाची नियमितपणे परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदान देण्याच्या उद्देशाने महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना ही सहकार विभागाने 29 जुलै 2022 रोजी एका शासन निर्णयान्वये अंमलात आणली। तेव्हा यामध्ये सन 2017-18, सन 2018-19 आणि सन 2019-20 या 3 वर्षात कोणत्याही 2 वर्षामध्ये आपल्या पीक कर्जाची उचल करून नियमित परतफेड केलेल्या शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत 50,000 रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर लाभ देण्यात येतो आणि या अनुदानाची रक्कम पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात DBT अंतर्गत थेट जमा करण्यात येते। तेव्हा मित्रांनो, सध्या दुसऱ्या टप्प्यात पात्र ठरलेल्या 15,44,000 कर्ज खात्यांना विशिष्ट क्रमांक देण्यात आला असून त्यापैकी 15,16,000 कर्ज खात्यांचे आधार प्रमाणीकरण करण्यात आले आहे। तसेच प्रमाणीकरण झालेल्या कर्ज खात्यांपैकी 14,40,000 कर्ज खात्यांना 5,222 कोटी 5 लाख इतकी रक्कम मंजूर करण्यात आली आहे आणि महत्त्वाचं म्हणजे यापैकी 14,38,000 खातेदारांना 5,216 कोटी 75 लाख रुपये रकमेचे वितरणही करण्यात आले आहे। तर अशा प्रकारे मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांनी सन 2017-18 तसेच 2018-19 आणि 2019-20 या 3 वर्षात पीक कर्ज घेऊन या 3 पैकी 2 वर्षात किंवा या 3 वर्षात 2 वेळा आपल्या पीक कर्जाची परतफेड केली होती, त्यांना पुन्हा एकदा 50,000 रुपयांपर्यंतचे प्रोत्साहनपर अनुदान वाटप सुरू झाले आहे। व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल सबस्क्राइब केला नसेल तर सबस्क्राइब अवश्य करा। धन्यवाद।